घरात कोणतीही भाजी नसेल तर फक्त 10 मिनिटात बनवा पौष्टिक आणि तितकंच चवदार मुगाचं मेदगं. नमस्कार, मी शीतल. घरच्या चवीच्या खास रेसिपीसाठी शीतल किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर आज मी केलेलं आहे मुगाचं मेदगं. याची कृती पाहूया. बघा, इथं थोडेसे मूग घेतलेले आहेत मी. अख्खे मूग आहेत. ह्याला थोडंसं असं नॉर्मल भाजून घेतलेलं आहे, जास्त भाजायचं नाही. एक कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे, एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे. चवीपुरतं आपल्याला हिरव्या मिरच्या वाटून घेतलेल्या आहेत, भाजून वाटून घेतलेले आहेत. कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, जिरे मोहरी घेतलेले आहे, हळद आणि चवीपुरतं मीठ आणि शेंगदाण्याचा मोठा मोठा कूट. आता हे मूग आपण कुकरला 2-3 शिट्ट्या घेऊन त्याला शिजवून घेऊया. आपली मूग छान असे शिजलेले आहेत. बघा, अशा पद्धतीने शिजवून घ्यायचं आहे. आता तुमच्या पद्धतीनं तुम्ही जेवढ्या शिट्ट्या घेऊन तुम्हाला शिजवता येईल तेवढं घ्या. असं एकदम फुटूस तर शिजवायला पाहिजे हे. बघा, गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे, त्यामध्ये तेल टाकले मी. आता आपण यामध्ये जिरे मोहरी टाकूया. जिरे मोहरी छान तडतडली. कांदा पण टाकून घेतली. बघा, कांदा मस्त असा लालसर होईपर्यंत आपण परतून घेऊया. एकदम छान होते हे मुगाचं मेदगं. तुम्ही पण करून पहा. सारख्या सारख्या त्याच भाज्या पालेभाज्या खाऊन कंटाळला असताल तर अशा पद्धतीने मुगाचं मेदगं माझ्या पद्धतीनं करून पहा तुम्ही. घरच्यांना पण खूप आवडेल. हे बघा, कांदा आपला छान असा लालसर झालेला आहे. आता आपण यामध्ये ठेचा टाकून घेऊया. याला मी अगोदरच परतून घेतलेला आहे, त्यामुळे जास्त परतायची गरज नाही. यामध्येच आपण हळद आणि मीठ पण टाकून घेऊया. छान असं एकजीव करून घेऊ. डिस्क्रिप्शन मध्ये स्वस्तात मस्त अशा वस्तूंची लिंक दिलेली आहे, ते चेक करा तुम्ही. आता हे बघा, मी टोमॅटो टाकून घेते. टोमॅटोला पण छान असं मऊ होईपर्यंत आपण परतून घेऊया. या टोमॅटोला असं आपण क्रश करून घेऊया, म्हणजे यामध्ये असं एवढे मोठं मोठं दिसणार नाही, व्यवस्थित असं मिक्स होईल मध्ये. टमाटा आपले मस्त असं मऊ झालेलं आहे. तर आता यामध्ये आपण ते मुगाचं शिजवून घेतलेलं टाकून घेऊया. बघा, असं टाकून याला 5 मिनिटं शिजवून घेऊया. तर यामध्येच शेंगदाण्याचा मोठा मोठा कूट आणि कोथिंबीर पण टाकून घेऊया. याला एकजीव करून घेऊ. बघा, आपलं 5 मिनिटं शिजवून झालेलं आहे. आता गॅस बंद करून घेऊया. हे बघा, झालेली आपली डिश तयार. घरची चव आवडली असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा. आईच्या हातची चव, घरगुती रेसिपी आणि खास टिप्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओची सूचना सर्वात आधी तुम्हालाच मिळेल.